आज महात्मा गांधींचं शून्यस्मरण आहे आणि त्याचसोबतच विश्रामजी यावलकर यांचं पण शून्यस्मरण आहे. आणि या निमित्तानं आज व्याख्यानाचा जो विषय त्यांनी ठेवलेला आहे सत्यशोधक महात्मा गांधी, हे फार महत्त्वाचं आहे. सध्याची देशामध्ये परिस्थिती जी आहे वेगवेगळ्या प्रकारची, जो काही एक धार्मिक उन्माद आणि एकूण लोकांना जे आपसात भांडवण्याचं जे काही षडयंत्र सुरू आहे, त्यासाठी विश्रामजी यावलकर आणि महात्मा गांधी यांचे जे विचार आहे ते किती महत्त्वाचे आहे. या निमित्तानं, या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आता परत एकदा त्याची उजळणी होत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे सगळे विचार जे आहे महात्मा गांधींचे, आणि महात्मा गांधी एक सत्यशोधक होते, विश्रामरामजी यावलकर हे एक सत्यशोधक होते. ही जी परंपरा आहे ही पुढे तेवत ठेवण्यासाठी, पुढे नेण्यासाठी आज याचं शून्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. आज देशाला एक चांगले विचार देण्याचं प्रामाणिक काम थोर महात्मे श्री महात्मा गांधी यांचे विचार आज प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावं याकरता हुतात्मा दिन साजरा होत आहे. सोबतच स्वर्गीय श्री विश्रामजी यावलकर यांनी सुद्धा देशासाठी नेमकं त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे त्याकरता त्यांची पुण्यतिथी साजरी होत आहेत. आपल्यासोबत दिलीपजी भोयर सर काय सांगू शकाल सर? आज स्वर्गीय विश्रामजी सावंतजी यावलकर स्मृती समारोहाच्या निमित्तानं आदरणीय चोपडे साहेबांचं व्याख्यान आयोजित केलं होतं. ते सत्यशोधक महात्मा गांधी म्हणून. काळ हा बदलत आहे. त्यावेळच्या जे अस्पृश्यतेपासून तर विकृत प्रथा होत्या, त्यावेळचा संघर्ष वेगळा होता. त्यावेळच्या समस्या वेगळ्या होत्या, त्यावेळच्या विकृत्या वेगळ्या होत्या. परंतु समाजव्यवस्था स्वातंत्र्यानंतर जसजशी बदलत गेली, त्यानंतर शेतीच्या शोषणाचे शस्त्रसुद्धा बदलत गेले. समाजव्यवस्था मानवीयतेकडून जर स्वातंत्र्यानंतर धार्मिक उन्मादाकडे किंवा उच्छादाकडे जर जात असेल, तर अशावेळी आपण आजच्या युगातलं, आजच्या काळातलं सत्यशोधन केलं पाहिजे. त्या दृष्टीनं संतुलित विचाराचे, समविचाराचे लोक एकत्रित आले पाहिजे आणि त्याचं अभ्यासपूर्ण चिंतन होऊन तो समाजाभिमुख समाजव्यवस्था मानव विकासाकडे कशी नेली पाहिजे या संदर्भात चोपडे सरांनी जे मार्गदर्शन केलं, अध्यक्ष दिलीप भाऊ सराटकरांनी जे मार्गदर्शन केलं, ते खरोखर आजच्या म्हणजे आजच्या काळाच्या दृष्टीनं अतिशय प्रबोधनपर आलं. आजच्या या युगामध्ये युवकांना अजूनसुद्धा महात्मा गांधी कळले नाही सर. त्यांचे विचार आजपर्यंत प्रत्येक घरोघरापर्यंत पोहोचत आहेत, पण तो नेमकं महात्मा गांधी काय होते हे त्यांना कळले नाही. सोबतच स्वर्गीय श्री स्वातंत्र्य सेनानी श्री विश्रामजी यावलकर यांचेसुद्धा विचार कळले नाही. काय सांगू शकाल सर? नाही, युवकांना हे विचार कळले नाही असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण कुठल्याही काळामध्ये जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीचं ते द्योतक असतं. पण आज ज्या पद्धतीनं महात्मा गांधी असेल किंवा विश्रामरामजी यावलकर असेल, यांनी जे काही विचार स्वीकारले आणि समाजामध्ये काम केलं, त्या संदर्भात जी काही प्रबोधनाची जी काही गरज असते ती जास्त महत्त्वाची असते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण काय काम करतो किंवा त्यांचा विचार कसा लोकांपर्यंत घेऊन जातो हे महत्त्वाचं असते. दुसरीकडे आजच्या परिस्थितीमध्ये जे काही भौतिक सुख आहे, साधनं आहेत किंवा एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल ज्या पद्धतीचं लोक विवेचन करतात किंवा लोकांना जे काही वाटतं, लोकांना तेच महत्त्वाचं वाटतं. पण खरी सत्ता जी असते ती सामाजिक आणि सांस्कृतिक असते. आणि महात्मा गांधी आणि विश्रामरामजी यावलकर यांनी जी काही सत्यशोधक परंपरा जी स्वीकारलेली होती, त्या परंपरेचं हे द्योतक आहे की जोपर्यंत सांस्कृतिक सामाजिक सत्ता लोकांमध्ये येत नाही, सामान्य माणसाकडे येत नाही, तोपर्यंत राजकीय सत्तासुद्धा त्यांची नसते. आणि आज आपण पाहतो आहे की बहुजन समाजाला स्वतः जे काही वाटतं की राजकीय सत्ता आपली आहे ती त्यांच्या हातात राहिलेली नाही. ते त्याचमुळे झालेलं आहे. म्हणून आजच्या तरुण पिढीनं हा विचार स्वीकारला पाहिजे. आणि जे काही लोक आहेत त्यांना त्या पद्धतीनं समजावून सांगितलं, आजच्या पद्धतीने समजावून सांगितलं पाहिजे. आजचं जे काही तंत्रज्ञान आहे, आजचं जे काही तंत्रज्ञानाचं युग आहे, त्या पद्धतीनं आजच्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितलं तर निश्चितपणे तरुण वर्ग या विचाराकडे आकृष्ट होईल. आजच्या या हुतात्मा दिनाला प्रबोधनकार म्हणून सुपरिचित असलेले प्रबंधी दवंडे सर आहे. सर, आज तुम्ही प्रबोधन करत असता, तुम्ही सुद्धा जनजागृती करत असता, एक विचार संतांचे विचार, थोर महात्म्यांचे आपण घरोघरी पोहोचण्याचं काम करता. आज हुतात्मा दिन कार्यक्रम साजरा होत आहेत. यावलकर परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन झालं. काय सांगू शकाल सर? आज मी यावलकर परिवाराचं खूप अभिनंदन कारण की हुतात्मा दिन ते साजरा करत आहेत. आणि विशेष म्हणजे आज महात्मा गांधींचे विचार समाजाला खूप आवश्यक आहेत. कारण की ज्या महात्मा गांधींचे 1 लाखाच्या वर पुस्तकं संपूर्ण जगात आहे,
आणि जगातील 600 विद्यापीठामध्ये महात्मा गांधींचे विचार आज लोक शिकवित आहात आणि 70पेक्षा जास्त देशात महात्मा गांधींचे पुतळे आहेत आणि 120पेक्षा जास्त देशात टपाल तिकिटे महात्मा गांधींचे आहेत. त्या महात्मा गांधीचे विचार आज काही लोक पुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या हुतात्मा दिनानिमित्त मी हेच सांगेन की महात्मा गांधींचे विचार आज घराघरात आणि शाळेतून शिकवल्या गेले पाहिजे. कारण देशाच्या भविष्याची आहे का आज कोणाला खात्री? कारण फक्त शाळेत निबंधापुरते शिल्लक ठेवले आहेत आम्ही महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री. म्हणून हे विचार आज घराघरात जाणं काळाची गरज आहे. धन्यवाद. आजच्या या हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थोर महात्म्यांचे विचार प्रत्येक युवकांपर्यंत जावे, प्रत्येक घरोघरापर्यंत त्यांचे विचार पोहोचावे याकरता आज हुतात्मा दिन मोठ्या आनंद उत्साहाने साजरा करण्यात आला. सोबतच स्वर्गीय श्री विश्रामजी यावलकर यांचे विचार प्रत्येक युवकांपर्यंत जावे याकरता यावलकर परिवार असो की उत्क्रांती परिवार असो यांनी जो पुढाकार घेऊन हा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती लाभली आणि भव्यदेव कार्यक्रमाच्या माध्यमातून एक विचार प्रत्येक युवकांपर्यंत जावे आणि नेमकं थोर महात्म्यांनी केलेले कार्य हे प्रत्येक युवकांना सोबतच महिलांची जनजागृती व्हावी याकरता असे कार्यक्रम होणं काळाची गरज आहे. पाहत कॅमेरा निकू भावनेसह प्रवीण सारखं चोळामणी स्पोर्टल.